श्री स्वामी चरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगनसदृश तत्त्वमस्त्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचल सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंठाटोपी चमाला दंडक मंडलूधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम. जय जय क्षीरसागर विलास माया चक्र चालका विनाशा शेष शयनानंत वेषाणामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिव कुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यात येत हाता ती ब्रह्मसूता नेमिली. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कारण छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसे जी श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातींत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांसी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता बीपणाची नसेची ऐसे कुणिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करोनी आता नमू साधू वृंद त्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलू मुकुटावतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधरांनी वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुण ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी माझ दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणुनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तिकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधींतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अणमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. काम
मना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोटा माझारी राजा मोदयाचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणुनी बाहेरी म्हणा म्हणती एके हारी दोघांसी बैसोनी दोहोरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वणंतुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडोण हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रती जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊनिया मंगळ वेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो. तेथोनी स्वच्छेने केवळ मग पाहिले मोहळा देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथोनिया झाले. ते पासूनी या नगरांत आनंदया हो नांदत ऐसे आमुचे सकल व्रत असे मुळापासूनी. 12 वर्षे मंगळ वेढ्या प्रती राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही येती वर्य कमरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गूढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय श्रीरस्तु शुभम मस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त. तेथींचे साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णू सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या. तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक विंद होता तो करीत यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहाप्रती स्वामीसी जाणुनी ईश्वरमूर्ती चोळाप्पा करी आदर. योग यागादिक काही चोळाप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला भूसाळ. ते पासूनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक.
तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष सुनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एकयती, लोका चमत्कार दाविती गावांत मात पसरली. लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरांत यती विख्यात पातले. वार्ता ऐसे कोणी राव बोलला कायवानी, गावांत येती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही, आता जाऊनी लवलाई भेटू तया येती वर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकिली कानी, हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखांतून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खूण पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्तीच पळूनी गेली दूरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, प्रेमाळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता, पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळाप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृत, पूर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळाप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सुदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोणी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न, येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले, ऐसे आले किती एक. भक्तांतरी जे जे इच्छिती, ते ते राज पुरविती. दृढचरणी जयांची भक्ती, त्यांसी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील, तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती सतत काळ, योग्य शासन करिताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जणांसी, ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी, कोणते हो वसतसे. ऐसे तयांनी निंदले, समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवलेक. एका भक्ताची या घरी, पातळी समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती, बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जण असंख्यात, पातले तेथे क्षणार्धांत. समाज दाटला बहुत, एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे, मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मणीचे, म्हणून विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयंते. कोणी नवसाते करीती, कोणी आणुनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोणी. स्वामी पुढे जे जे पदार्थ, पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ, संन्यासा पुढे लोटिती. मोडली जणांची गर्दी, तो येऊनी सेवे करी. संन्यासा पुढल्या नानापरी, वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी, स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर जाता असता जळासी, तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी, राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी, अन्नोदक वर्जसे. जे पातले करू क्षण, त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुस्तीत जना, अवतरले यतीवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त,
चतुर्थोऽध्याय घोडः श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु. अक्कलकोट नगरांत एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता सांकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचारायचा पातला. दिवाणा आणि सरदार मान करी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी नाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियसी. आपुली जरी इच्छायसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असोध्या. ऐसे ऐकोणी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभाई समग्र आनंदित जाहली. नृपती सह सकळ जणे त्या परिता त्यासी सन्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यांतील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरांतून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवूनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाणे याचक धने तृप्ते केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशाने काही न झाले केले तुतुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला त्यांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुणी चोळप्पा प्रती. त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हार रावाद्रेसी नाम देतील तुम्हा ते. द्रवेण सर्वे वशा चोळापासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा भौसाल. चोळापाने कर जोडुनी विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे कोणिया वचन समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमता. सदा ऐकोत भाविक भक्ता पंचमोऽध्याय घोडः. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहिवित. तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती हासुनी. मल्हार रावाची आमणी आम्हा विषयी भावनसे. म्हणून तयाच्या नगरांत आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पाहावा यत्न करुणी ऐसा विचार केला मणी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी. तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ.
तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी. आणि सकळ जणांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता योग्य एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी. असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी. मेण्यांत घालून स्वामींसी तात्या साहेब निघाले. कडप गावाचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यांतून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यांत जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचवणी अन्य उपाय न होय. परी मल्हार रावण रपती प्रयत्नारंभित पुढती. सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. रपकार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा आणि वार क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणुनी सत्वर ठोकायाचे चरणी. ऐसा त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी. साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरी आळा आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती. त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू पजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले. रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शनायती. श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकोनी सत्वर येती राजा हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहुणे ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, यांते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलुनी, पातले आपुल्या स्वस्थानी. विकल्प पातला म्हणी, स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारुण, ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी, लोटली या काही निशी. एक स्वप्न तयांसी, चमत्कारी कपडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यांतून एक, दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नींचा वृत्तांत, तयांसी सांगती समस्त. म्हणती यांत काय अर्थ, ऐसे स्वप्ने काय कपडती. असो दुसऱ्याच दिवशी
बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नाशी, खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे, तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी, काय म्हणून भ्यालासी, जरी व्रथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे फुकट हातानेची. बुवांप्रती पडली खूण, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. तया समयापासूनी भक्ती जळली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त, सप्तमोध्याय गोडा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्त जन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर, त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म गाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन पण पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकून गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैचा त्यांस, निद्राणेची रात्रंदिवस चिंता नले पोळले. केली कित्येकानुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संतर्पणे, भौसाल दिधली दाने, आरोग्य भावे म्हणून विटले संसार सौख्यासी, त्रासले या भव यात्रेसी. कृष्ण वर्णाला शरीरासी, रात्रंदिन चैनसे, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविले व्याधी पासोण, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली भाऊ अस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयांस स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, येथे वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावेत्वा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्राप्त स्नाने करोणी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गोडः. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जप ध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजटी ख्याती, कामना धरुणी चित्ती, बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरांत. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक, दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमाण, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरांत शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यांत सुंदरबाई मुख्य, स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ती होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तियेचे मन, म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थुनिया स्वामींप्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पिढितो. तरी आता कृपा करुणी, मुक्त करावे व्याधी पासोनी.
ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले. यमन स्मशान भूमींत आले यती राज त्वरित. एका नूतन खांचेत निजले छाटी टाकोनी. सेवे करी शंकररावांसी म्हणती लीला करुणी ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाणा दिदला फकीरांसी. आणि शेखणूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित. बारीक वाटुणी निंबपत्र 10 मिरे त्यांत घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही दिवस लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदीत जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराजा आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुनेगची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त नवमोध्याय गौडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ सती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळाप्पा नामे द्विजकोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोणी आपणा पुढे येती. पाहोनिया स्वप्नी आयुष्या गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढ तर विवेकशस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगुनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. बुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. बुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोण संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवी आले तया लागून. शुल्क पक्षी यशशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्यभूत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयांसी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जण झाले त्रस्त दात त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दादा फुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत करुणोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला
त्वरित निरोप देजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी. निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत. मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणुनी. तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ येथे रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात. यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य संप्रद करिताती. बरी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केली गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदले. रसिय सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठोणी संगमावरी स्नान करोणी. जप ध्यान आटपोणी मागुती येती गावंत. सेवे करे बरोबरी मागोनिया मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान्ह स्नान करोणी पुन्हा बैसती जप ध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोण ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडूनी गृह सूतकांता. शीतोष्णाची परवाना करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नोहीची. अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसी परी बाळापासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळापासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरोनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी मागोनिया मधुकरी. जाऊनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसोनी तिथे शेळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले क्रश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हिना फुले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 येती मूर्ती. एओनिया दर्शन देती बाळाप्पाचे ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी. एओनिया आज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन जाहले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दीन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालूनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे रसिय सरस्वती यती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्ये नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षत्रींचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत 11 गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु.